नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या सिरीज मध्ये भेटत आहोत आणि ह्या सिरीजचं आजचं हे चौथं लेक्चर आहे आणि ह्या चौथ्या लेक्चरच्या अगोदर जे 3 लेक्चर मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत त्या 3 लेक्चर मध्ये मी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये जो मॅटर यूज केला जातो, ज्या मॅटरचा स्टडी आपल्याला पूर्ण केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे त्या मॅटर बद्दलच्या बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या. ठीक आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी मॅटर काय आहे ते डिफाईन केलं होतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये मी त्या मॅटरचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं ते तुमच्यासाठी सांगितलेलं आहे आणि थर्ड लेक्चरमध्ये मॅटर्सची जे ऍप्लिकेबल प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज, त्यापैकी मेजरेबल फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या मेजरेबल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मेजर करण्यासाठी जे युनिट्स यूज केले जातात, जे स्टँडर्ड यूज केले जातात त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण ह्या आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये करत होतो. ठीक आहे. तर आजचं हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण सगळा थेरॉटिकल पार्ट स्टडी करणार आहे आणि जो मॅटर आपल्या केमिस्ट्रीमध्ये स्टडी करायचा असतो त्या मॅटरचं कन्व्हर्जन होत्या वेळेस कुठले कुठले लॉ त्याला ऍप्लिकेबल आहेत ते लॉ आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. खूप महत्वाचं लेक्चर आहे कारण की हे जे लॉज मी तुम्हाला सांगणार आहे त्या लॉज वरती कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे त्याचा एखादा प्रश्न पाहायला भेटेल. ठीक आहे. ही थेअरी पण इम्पॉर्टंट आहे आणि ही थेअरी अप्लाय करून तुम्हाला काही कॉम्पिटेटिव्हचे क्वेश्चन्सही सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. तर हे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि जे काही मी तुम्हाला नोट्स देणार आहे त्या नोट्स तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये पण तुम्ही काय करा, रिटर्न करून घ्यायचा. नुसतंच पाहू नका कारण की पाहिलेल्या गोष्टी थोड्या वेळासाठी लक्षात राहतात, हो नाही, नंतर त्या विसरून जातात. कितीही छान लेक्चर झालं तरी पण लेक्चर मधलं जेवढं शिकवलेलं आहे तेवढं आपण आहे तसं माइंड मध्ये फिट करून ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे जे काही मी इथं सांगणार आहे त्या प्रत्येकाच्या पॉईंटच्या नोट्स तुम्हाला काय करायच्या आहे, तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या. ठीक आहे. तर चला सुरू करूया आपण आपलं लेक्चर. तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे. टोटल 5 केमिकल कॉम्बिनेशनचे लॉ आहेत. पहिल्यांदा केमिकल कॉम्बिनेशन काय आहे ते समजून घेऊया आपण. केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय करायचंय, आपल्याला जर एखादा मॅटर दिलेला आहे तर त्या मॅटरचं दुसऱ्या मॅटर मध्ये कन्व्हर्जन होत असताना काय काय चेंजेस होतात, हो की नाही, हो की नाही. जसं की फॉर एक्झाम्पल पाणी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाणी हे एक मॅटर म्हणून आपण केमिस्ट्रीमध्ये वापरतो. मग पाण्याचं फॉर्मेशन जर करायचं आहे तर ते पाण्याचं फॉर्मेशन होण्यासाठी पाण्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर पाण्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट आहेत, तर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, हो की नाही. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होऊन ते तयार झालेलं आहे की नाही. म्हणजेच तुम्हाला त्याच्यासाठी पहिल्यांदा कोण घ्यावं लागेल, सेपरेट हायड्रोजनचा मॉलिक्यूल घ्यावा लागेल, सेपरेट ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घ्यावा लागेल आणि त्या दोघांना कॉम्बिनेशन करून, त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला वॉटरचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे. मग ही जी पूर्ण प्रोसेस आहे, ओके नाही, मॅटरचं केमिकल कॉम्बिनेशन करून त्याचं कशामध्ये तरी कन्व्हर्जन, ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. ठीक आहे. मग केमिकल रिॲक्शन होत असताना कुठले कुठले लॉज त्याला ऍप्लिकेबल आहेत ते लॉज आपल्याला स्टडी करायचे आहेत. टोटल 5 लॉ त्याच्यासाठी ऍप्लिकेबल आहेत. वन बाय वन आपण ते डिस्कस करूया. सो व्हेरी फर्स्ट लॉ इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन. पहिला लॉ तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या. लॉ ऑफ कन्झर्वेशन हे तुम्हाला काहीसं ऐकलेलं किंवा कुठेतरी शिकलेलं असं जाणवेल. लॉ ऑफ कन्झर्वेशन फिजिक्स मध्ये आहे, पण जो लॉ तुम्ही फिजिक्स मध्ये स्टडी करता कन्झर्वेशनचा तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. इथं जो लॉ स्टडी करायचा आहे आपल्याला तो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे. तर हे हेडिंग तुम्ही द्या. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यात पहिला जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे. मग आता हा लॉ समजण्यासाठी मास माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ऑलरेडी ते आपण इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये पाहिलंच की मास काय असतं. तर मास म्हणजे काय, कुठला एखादा मॅटर जर आहे तर त्या मॅटरची टोटल अमाऊंट किती आहे, हो की नाही, त्या टोटल अमाऊंटला आपण काय म्हणतो, मास म्हणतो. ठीक आहे. स्मॉल एम ने त्याला आपण रिप्रेझेंट करू आणि काही काही ठिकाणी कॅपिटल एम ला पण मास म्हटलं जातं, पण ते मोलार मास असतं. हे पुढे गेल्यावरती आपण शिकणार आहोत. आता फक्त इथं लक्षात ठेवा की जिथं जिथं मास आपण वापरू तिथं तिथं स्मॉल एम आपल्याला यूज करायचं. ठीक आहे. मग आता केमिकल कॉम्बिनेशन मध्ये हा लॉ मास रिलेटेड असणारा लॉ असणार आहे. मग आता हा लॉ काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. सपोज एखादी केमिकल रिॲक्शन तुम्हाला करायची आहे, एखादा कंपाऊंडचं फॉर्मेशन तुम्हाला करायचं. कंपाऊंड फॉर्म करायचा म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला तयार करायचा आणि तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी काहीतरी रिॲक्टंट तुम्हाला हवं, हो की नाही. जसं की सपोज मी आता मगाशी जे एक्झाम्पल दिलं होतं वॉटरचं फॉर्मेशन तुम्हाला करायचं आहे.
मग वॉटरचं फॉर्मेशन करण्यासाठी वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे ते तुम्हाला लागतील की नाही. मग हायड्रोजन तर हा डायटॉमिक फॉर्म मध्ये तुम्हाला यूज करावा लागेल, ऑक्सिजन पण डायटॉमिक फॉर्म मध्येच आपल्या नेचरमध्ये अवेलेबल होतो. मग या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला हे वॉटरचं फॉर्मेशन करावं लागेल. आता ही रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करण्याची गरज पडेल. ओके, मग बॅलन्स करण्यासाठी हायड्रोजन 2 आहे तर इकडे पण 2च आहे, ऑक्सिजन 2 आहे मात्र इथं एकच आहे. मग आता इकडे 2 ऑक्सिजन करण्यासाठी आपण इथं याचा कोइफिशियंट 2 मेन्शन करूया की जेणेकरून 2 ऑक्सिजन ऍटम्स होतील, परंतु हायड्रोजन चार्ज झाल्यामुळे आपल्याला रिॲक्टंट मध्ये हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल यूज करावे. समजले? किंवा आपण ही रिॲक्शन अशी लिहू शकतो, हायड्रोजन प्लस हाफ मोल ऑफ ऑक्सिजन इट गिव्स 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ती रिॲक्शन लिहू शकतो. ही रिॲक्शन बॅलन्सिंग कसं असतं हे आपण पुढे गेल्यावरती शिकणार आहोत, पण 10वीच्या बेसिसवरती 10वीलाही तुम्हाला हे होतं ना केमिकल रिॲक्शन बॅलन्सिंग कसं करायचं, तर त्याच्या बेसिसवरती तुम्ही इतकं तर करू शकता. ठीक आहे, आता ही रिॲक्शन कन्सिडर करा आणि ह्या रिॲक्शनला आपल्याला काय करायचं आहे, हा पहिला लॉ अप्लाय करायचा आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन. ठीक आहे, मग लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतं की कुठलीही केमिकल रिॲक्शन होत असताना रिॲक्टंट जे आहेत आणि प्रोडक्ट जे आहेत, तुम्ही जर रिॲक्टंटचं मास पाहिलं तर ते मास एक्झॅक्टली प्रोडक्ट इतकंच येईल, किंवा प्रोडक्टचं मास जर पाहिलं तर ते मास एक्झॅक्टली रिॲक्टंट इतकंच येईल. म्हणजे मास जे आहे रिॲक्टिंग सबस्टन्सचं किंवा प्रोडक्टचं ते बदलत नाही, मास तसंच राहतं. मग इथं ह्या कन्झर्वेशनच्या लॉ मध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होतं तेव्हा त्या रिॲक्टंटचं मास डिक्रीज पण होत नाही आणि इन्क्रीज पण होत नाही. लक्षात आले? म्हणजे जे रिॲक्टंट आहे ते त्यांचं मास लॉस पण करत नाही किंवा काही मास गेन पण करत नाही. मास इन्क्रीज कधी होईल, जर मास गेन केलं तर. रिॲक्टंटचा मास इन्क्रीज कधी होईल, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होताना जर यांनी मास गेन केलं तर, आणि डिक्रीज कधी होईल जर यांनी मास लॉस केलं तर. ओके, पण आता इथं हा लॉ आपल्याला असं सांगतो की कुठलंही केमिकल कॉम्बिनेशन जर होत असेल तर त्या केमिकल कॉम्बिनेशन मध्ये स्टार्टिंगचे जे सबस्टन्सेस आहे की ज्यांना आपण रिॲक्टंट म्हणतो, त्या रिॲक्टंटचा मास जेवढा आहे तेवढंच मास तुमचा जो प्रोडक्ट ऑब्टेन होणार आहे त्या प्रोडक्टचंही असणार आहे. म्हणजे रिॲक्टंट त्यांचं मास लॉस किंवा गेन करणार नाही. सो दिस इज द व्हेरी सिंपल लॉ, इट इज कॉल्ड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे, मग तुम्हाला ह्या लॉ ऑफ कन्झर्वेशनचं काय करायचं आहे, पहिल्यांदा स्टेटमेंट लिहायचं आहे आणि त्या स्टेटमेंट नंतर तुम्हाला एक एक्झाम्पल फक्त एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, तर स्टेटमेंट लिहिता तुम्ही माझ्यासोबत. तिथं पहिलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेटमेंट लिहायचं, रिॲक्टंट नायदर लॉस ऑर नायदर गेन द मास. ठीक आहे, किंवा असंही लिहू शकता, ड्युरिंग द एनी केमिकल रिॲक्शन मास ऑफ रिॲक्टंट नायदर गेन ऑर नॉर गेन किंवा नायदर गेन ऑर नॉर लॉस. ठीक आहे, किंवा असंही म्हणू शकता नायदर इन्क्रीज नॉर डिक्रीज, असंही म्हणू शकता. तुम्हाला जे योग्य वाटतं तसं तुम्ही लिहा. तुमचं जे बुक आहे टेक्स्ट बुक त्याच्यामध्ये त्या लॉला असं म्हटलेलं आहे, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. हे जरी स्टेटमेंट तुम्ही लिहिलं तरी चालेल. मास ऑफ रिॲक्टंट नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. ठीक आहे, रिॲक्टंटचं मास जे आहे ते क्रिएटही करता येत नाही आणि डिस्ट्रॉयही होत नाही. ठीक आहे, समजलंय सर्वांना? सो दिस इज द व्हेरी सिंपल लॉ. आता हे अप्लाय कसं करायचं पहा, त्यासाठी हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. हे एक्झाम्पल आहे हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट वॉटर. ठीक आहे, आता इथे बघा हायड्रोजनचा जो मॉलिक्यूल आपण इथे वापरला त्याच्यामध्ये हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत, 2 ॲटम्स आहेत. मग आता आपल्याला जर याचं मास काढायचं असेल, कुठल्याही मॉलिक्यूलचा मास कसं काढतो आपण, त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज त्यासाठी करावी लागते. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे खूप ठिकाणी तुम्हाला हे वापरायचं आहे. मॉलिक्युलर मास त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, कोणत्याही मॉलिक्यूलचा मास कसं काढलं जातं, त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज करायची. आता याच्यामध्ये हायड्रोजनचे ॲटम्स आहेत ना, मग हायड्रोजनचं एक ॲटम जर पाहिला तर एका ॲटमचं मास किती असतं, 1 ग्रॅम. पण हायड्रोजनचे ॲटम्स तर 2 आहे, म्हणून 1 ग्रॅमला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने, आणि म्हणून आपल्याकडे आन्सर येईल 2 ग्रॅम. म्हणजे हायड्रोजनच्या मॉलिक्यूलचं मास आहे 2 ग्रॅम, पण हायड्रोजनच्या ॲटमचं मास किती आहे, 1 ग्रॅम. ठीक आहे, पण हायड्रोजनचे 2 ॲटम आहे म्हणून त्याचं मॉलिक्यूलचं मास मात्र 2 ग्रॅम. ठीक आहे, आता तुम्ही असं सांगा ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती आहे, एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास त्यासाठी आपल्याला लागेल की नाही. मग एका ऑक्सिजनचा मास असतं 16 ग्रॅम.
ठीक आहे. मग एका ऑक्सिजनचा मास जर 16 ग्रॅम आहे तर 2 ऑक्सिजनसाठी किती होईल 32. मग 2 ऑक्सिजन एकत्र जर आपण वापरले तर ते होतात 32 ग्रॅम. पण आपण इथे किती मॉलिक्यूल वापरला हाफ मॉलिक्यूल, म्हणजे हे ग्रॅम जे आहे 32 ग्रॅम ते पण काय करावं लागतील हाफ करावं लागतील. म्हणजे टोटल किती ग्रॅम झालं ते 16 ग्रॅम. म्हणजे आपल्याला रिॲक्टंटचं टोटल मास भेटेल ना. रिॲक्टंट हायड्रोजन आहे आणि हाफ मॉलिक्यूल आहे ऑक्सिजन. एका मॉलिक्यूलचं 2 ग्रॅम आणि हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनचं 16 ग्रॅम. ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला टोटल मास भेटेल रिॲक्टंट साइडचं ते भेटेल 18 ग्रॅम. क्लिअर आहे. ठीक आहे. आता इकडे प्रोडक्ट पहा. प्रोडक्ट मध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन हे पूर्ण वॉटर मॉलिक्यूल तुमचं तयार झालं. मग वॉटर मॉलिक्यूलचं मास जर काढायचं असेल तर वॉटर मध्ये जेवढे ऍटम्स आहेत त्या ऍटमच्या ऍटॉमिक मासची बेरीज करावी लागेल, हो की नाही. मग वॉटर मध्ये 2 हायड्रोजन आहे. 2 हायड्रोजन जर आहे तर 2 हायड्रोजन पैकी एका हायड्रोजनचं मास किती असतं 1. मग 2 हायड्रोजन साठी आपल्याला त्या 1 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे झालं हायड्रोजनचं मास. आणि प्लस आता ऑक्सिजन पण आहे ना त्यामध्ये. मग ऑक्सिजनचं एका ऑक्सिजनचं ऍटॉमिक मास असतं 16. मग ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर ती किती येते 18. म्हणजे वॉटरचा एक मॉलिक्यूल जर आपण पाहिला तर एका मॉलिक्यूल साठी वॉटरचं मास येतं 18 ग्रॅम. ठीक आहे. म्हणजे जेवढं मास रिॲक्टंट साइडला आहे तेवढंच मास पुढे आलं प्रोडक्ट साइडला. म्हणजे रिॲक्टंटनी मास क्रिएटही केलं नाही, म्हणजे ते वाढलं पण नाही आणि डिस्ट्रॉय पण झालं नाही, म्हणजे लॉस पण झालं नाही. ठीक आहे. तर हा एकदम सोपा लॉ आहे की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास बद्दलचं. तुम्हाला जर बोर्डसाठी तुम्हाला 2 मार्कासाठी राईट अ शॉर्ट नोट विचारली तर तुम्हाला हे स्टेटमेंट द्यायचं आणि एखादं एक्झाम्पल घेऊन ते फक्त एक्सप्लेन करायचं. क्लिअर झाला ना मुद्दा. ठीक आहे. आता याच्याबद्दल काही कॉम्पिटेटिव्हच्या एक्झामच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर विचारले जातील तर त्यासाठी कुठले कुठले पॉईंट्स तुम्हाला अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये लागतील ते पहा. तर हा जो लॉ आहे तो लॉ एका सायंटिस्टने डिस्कव्हर केलेला आहे आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला सायंटिस्ट कोणत्या सायंटिस्टने डिस्कव्हर केलेला लॉ आहे ते तुम्हाला माहिती. म्हणजे जे 5 लॉ आपण पाहणार आहोत त्या 5ही लॉचे सायंटिस्ट आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे, ज्यांनी ते डिस्कव्हर्ड केलेलं आहे. ठीक आहे. पण हा जो पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास तर तो डिस्कव्हर्ड केलेला आहे अँटोनी लव्हॉयझर नावाच्या सायंटिस्टने, की ज्यांना मॉडर्न केमिस्ट्रीचे फादर पण म्हटलं जातं. ठीक आहे. तर हा एक मुद्दा तुम्ही फक्त तुमच्या नोट्समध्ये ऍड करून घ्या. द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इज डिस्कवर्ड बाय अँटोनी लव्हॉयझर. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट ऍड करा की हे जे अँटोनी लव्हॉयझर आहे त्यांना मॉडर्न केमिस्ट्रीचे फादर म्हटलं जातं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट कन्झर्वेशन ऑफ मास. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट ऍड करा की ज्यावेळेस अँटोनी लव्हॉयझर सरांनी हा लॉ डिस्कव्हर केला, डिस्कव्हर करण्याच्या अगोदर ज्या रिॲक्शन्स घेतल्या, ही रिॲक्शन त्यांनी जस्ट एक्झाम्पल साठी दिली. त्यांनी जी रिॲक्शन्स कन्सिडर केल्या होत्या त्या रिॲक्शन्स होत्या कंबशनच्या रिॲक्शन्स. ठीक आहे. मग कंबशनच्या रिॲक्शन म्हणजे कोणत्या. कंबशन रिॲक्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परिचयाची आहे, 10वी पर्यंत आपण ती केलेली पण आहे. कुठलाही एखादा सबस्टन्स आपण जर एअरच्या प्रेझेन्स मध्ये बर्न केला तर होतं काय की तो सबस्टन्स एअर मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि त्याचा ऑक्साईड फॉर्म करतो. ठीक आहे. या रिॲक्शनला म्हटलं जातं कंबशन रिॲक्शन. ठीक आहे. मग कंबशन रिॲक्शन करताना त्यांनी काय केले, काही इलामेंट्स घेतले, फॉस्फरस सारखे इलामेंट असेल, ठीक आहे, अजून दुसरे कुठले इलामेंट्स असतील, त्या इलामेंटला बर्न केलं आणि त्यांचे ऑक्साइड्स फॉर्म केले. त्या ऑक्साइड्स फॉर्म केल्यावरती त्यांना असं ऑब्झर्व झालं की फॉस्फरस ज्यावेळेस तुम्ही बर्न करता तर बर्न केल्यावरती जो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्टचं मास जे आहे ते फॉस्फरस इतकं नसतं, तर ते एक्झॅक्टली कोणाच्या इक्वल असतं, फॉस्फरस प्लस जो एअर मधून ऑक्सिजन कंझ्युम झालेला आहे की नाही, ते ऑक्सिजन कंझ्युम झाल्याचं मास पण तिथं ऍड झालेलं असतं. हो की नाही. म्हणजे प्रोडक्टचं मास जे आहे ते किती असतं, फॉस्फरसचं मास प्लस त्या फॉस्फरसचं कंबशन होण्यासाठी किती ऑक्सिजन त्याच्यासाठी रिॲक्ट झाला त्याचंही मास. हो की नाही. म्हणजेच तिथं रिॲक्टंट तुमचे 2 झाले, एक फॉस्फरस आणि एक एअर मध्ये प्रेझेंट असणारा ऑक्सिजन. मग ऑक्सिजन जर एअर मध्ये आहे पण तो कंबाईन कोणासोबत झाला, फॉस्फरस सोबत. म्हणजे आता एअर मधून ऑक्सिजनचं कंटेंट कमी झालं, ते कशामध्ये ऍड झालं, फॉस्फरस मध्ये. आणि म्हणून रिॲक्टंट फॉस्फरस प्लस ऑक्सिजन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन जे मास रिॲक्टंट साइडला असेल तेवढंच मास तुमचं प्रोडक्ट साइडला भेटेल. ठीक आहे. तर त्यांनी डिस्कवर्ड केलेलं, त्यांनी एक्झामाइन केलेलं आणि त्यांनी परफॉर्म केलेलं एक्सपेरिमेंट आहे. आणि असं एकच नाही तर असे पुष्कळ सारे एक्सपेरिमेंट करून समराईज स्टेटमेंट त्यांनी हे केलं की रिॲक्टंटचं मास जे आहे ते क्रिएटही करता येत नाही, डिस्ट्रॉय पण करता येत नाही कुठल्याही केमिकल रिॲक्शनसाठी. ठीक आहे. पण हा लॉ जो आहे तो मॉडर्न केमिस्ट्री डिस्कवर होण्यापूर्वीचा लॉ आहे.
जरी त्यांना मॉडर्न केमिस्ट्रीचे फादर म्हटलं जातं तरी पण आत्ताच्या स्टेटला हा लॉ ऍप्लिकेबल नाही, कारण की आता केमिस्ट्रीमध्ये खूप सारे चेंजेस होत गेलेले आहेत आणि आता काही मास जे आहे रिॲक्टंटचं काही मास जे आहे ते एनर्जीच्या फॉर्म मध्ये रिलीज पण होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे रिॲक्टंटचं मास जेवढा आहे त्याच्यापेक्षा कमी मास प्रोडक्टचं आताच्या क्षणाला आपल्याला भेटू शकतं, कारण की काही एनर्जीमध्ये ते मास एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन निघून पण जातं. हे आता डिस्कवर झालेलं आहे. जेव्हा त्यांनी हा स्टडी केला होता तेव्हा त्यांना हे नॉलेज नव्हतं. ठीक आहे, म्हणजे हा जो लॉ आहे तो आता ऍप्लिकेबल नाही. आता फक्त तो स्टडीसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जस्ट तुमचं हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट जी आहे केमिस्ट्रीमध्ये ती कशी झालेली आहे त्याच्यासाठी हे तुम्हाला हेल्पफुल ठरेल. ठीक आहे, सो दिस इज द व्हेरी फर्स्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे, चलो सेकंड लॉ नोट करून घ्या तिथे. आता सेकंड लॉ इज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. हेडिंग काय तिथे तुमच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. केले? बोर्ड पुसायला थोडासा त्रास होतो कारण की बोर्डची क्वालिटी थोडीशी वीक आहे, त्याच्यामुळे पुसण्यामध्ये जास्त वेळ जाईल. म्हणून तुम्ही काय करा, मी पुसत असताना तुम्हाला ज्या नोट्स सांगतो त्या नोट्स तुम्ही नोट करून घेत चला. सो सेकंड लॉ इज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. ठीक है, ओके. सो दिस इज सेकंड लॉ. इट्स नेम इज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. पहिल्यांदा हा लॉ काय आहे ते समजून घेऊया आपण. ठीक आहे, तर हा लॉ तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज कंपोजिशन हा पार्ट माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा लॉ जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला पर्सेंटेज कंपोजिशन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हे पर्सेंटेज कंपोजिशन काय आहे त्याचं एक्झाम्पल पहा. सपोज मी तुम्हाला एखादा कुठलाही सबस्टन्स दिला, जसं की मी तुम्हाला NaOH नावाचा सबस्टन्स दिला. माहिती आहे सर्वांना NaOH, त्याला आपण काय म्हणतो, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि त्याला एक कॉमन नेम आहे, याला आपण कॉस्टिक सोडा नावाने सुद्धा ओळखतो. ठीक आहे, तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये. क्वेश्चन असा असेल, व्हॉट इज द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन इन कॉस्टिक सोडा. तिथं फॉर्म्युला दिला जाणार नाही, तिथं फक्त नाव दिलं जाईल कॉस्टिक सोडा. तर ते तुमचं ऍडिशनल नॉलेज तुम्हाला ते आन्सर देण्यासाठी हेल्पफुल ठरेल की कॉस्टिक सोडालाच NaOH म्हणतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या कॉमन नेम्स माहिती नसल्यामुळं जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स देता येत नाही. ठीक आहे, बऱ्याचशा बॅचेस माझ्या हातात करून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला माहिती आहे की मुलं जे आहे ते फक्त फॉर्म्युलेज पाठ करण्यावरती भर देतात आणि फॉर्म्युले पाठ करून मग उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून केमिस्ट्रीमध्ये फार चांगला स्कोर करत नाही. का? कारण की जे पाठांतर आहे त्यानुसारच क्वेश्चन विचारला जातो असं नसतं. तर केमिस्ट्रीमध्ये कसाही क्वेश्चन तुम्हाला फिरून फिरून विचारला जातो. ठीक आहे, 10वी पर्यंत तुम्ही होता तोपर्यंत पाठांतर हे तुमचं योग्य होतं. ठीक आहे, मेमराईज तुम्ही करत होता क्वेश्चनचे आन्सर. पण आता 11वीला आल्यावरती तुम्ही पाठांतर करून उत्तर दिलं तर त्याचा काही फायदा होणार नाही, कारण की ते तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्हाला ते अप्लाय करता येणार नाही. त्याच्यामुळे आता हे समजून घ्या की तुम्हाला पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं तर पाठ नाही करायचं, तर ते कसं काढायचं हे समजून घ्यायचं. ठीक आहे, मग त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण कोणतं दिले, कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडाचा फॉर्म्युला काय तर NaOH. ठीक आहे, मग तुम्हाला अजून काय काय माहिती पाहिजे कॉमन नेम मध्ये, तुम्हाला बेकिंग सोडा माहिती पाहिजे त्याचा फॉर्म्युला, तुम्हाला युरिया माहिती पाहिजे, तुम्हाला सुक्रोज माहिती पाहिजे, तुम्हाला ग्लुकोज माहिती पाहिजे, तुम्हाला बेकिंग सोड्याच्या व्यतिरिक्त वॉशिंग सोडा माहिती पाहिजे, हो का नाही. त्यानंतर तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट जे आहे त्याला लाईम म्हटलं जातं, लाईम माहिती पाहिजे. ठीक आहे, तर ह्या काही कॉमन नेम्स असणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकदा रेफर करून घ्या. ठीक आहे, हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे. तुम्ही काय करा, जे जे केमिकल कंपाऊंड आहे की ज्यांना काहीतरी कॉमन नेम्स आहे त्याची एक लिस्ट करायची आणि कमीत कमी 15 ते 20 एक्झाम्पल तुमचे झाले पाहिजे. कुठूनही शोधा, कसंही करा, परंतु त्या गोष्टी तुम्ही करा. जर तुम्ही आता हे केलं तर पुढे तुम्ही 12वी होईपर्यंत तुम्हाला म्हणजे एक्स्ट्रा काही मेमरायझेशन किंवा पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला ह्या गोष्टी अगोदरच माहिती होतील की याला काय म्हणतात. ठीक आहे, तर हा तुमच्यासाठीचा होमवर्क असेल. 15 ते 20 खूप होईल, कमीत कमी 10 तरी करण्याचा प्रयत्न करा. 10 असे केमिकल कंपाऊंड शोधा की ज्यांना काय आहेत काही कॉमन नेम्स आहेत.
ठीक आहे, काही नावं तर मीच सांगितलेली आहे आता. ठीक आहे, ऍडिशनल तुम्ही तुमच्या नॉलेजने यूज करा. ठीक आहे, तर हा कॉस्टिक सोडा आहे आणि कॉस्टिक सोडामध्ये तुम्हाला जे इलामेंट दिसतात ना, सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, तर ह्या प्रत्येक इलामेंटचं त्या कंपाऊंड मध्ये किती पर्सेंटेज आहे ते तुम्हाला शोधायचं. ठीक आहे, मग आता पहा, हे जे पर्सेंटेज तुम्ही शोधता याला पर्सेंटेज कंपोजिशन म्हटलं जातं. दिलेल्या कंपाऊंड मध्ये तो इलामेंट किती पर्सेंटेज मध्ये आहे त्याला म्हटलं जातं पर्सेंटेज कंपोजिशन, किंवा त्याला प्रपोर्शन पण म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं अजून, प्रपोर्शन पण. ठीक आहे, मग हे पर्सेंटेज कंपोजिशन कसं काढलं जातं पहा, ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही इलामेंटचं त्या पर्टिक्युलर कंपाऊंड मधलं पर्सेंटेज कंपोजिशन काढता, तर त्यासाठी तुम्हाला तो जो इलामेंट आहे की ज्याचं पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं. ठीक आहे, जसं की आता मला सोडियमचं पर्सेंटेज कंपोजिशन काढायचंय, तर सोडियमचं मास तुम्हाला घ्यावं लागेल, मास ऑफ सोडियम. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये सोडियमचं मास किती आहे हे तुम्हाला शोधावं लागेल. ठीक आहे, आता पहा, NaOH जर पाहिला तर NaOH मध्ये ह्या पूर्ण मॉलिक्युलचा मास किती असेल, तर हे डिपेंड करतं त्याच्यामध्ये जे ऍटम्स आहेत त्यांच्या ऍटॉमिक मासेस वरती. ठीक आहे, मग आता पहा, सोडियमचं ऍटॉमिक मास जे आहे ते असतं 23 ग्रॅम, ऑक्सिजनचं मास असतं 16 ग्रॅम आणि हायड्रोजनचं मास असतं 1 ग्रॅम. मी आता इथं 23 एकदा घेतले, 16 एकदा घेतले, हायड्रोजन एकदा घेतलं, कारण की ते इलामेंट एकदाच आहे. ठीक आहे, जर तिथं Na2 असता तर हे 23 एका ऍटम साठी असतं, त्याला 2 ने मला मल्टिप्लाय करावं लागलं असतं. ठीक आहे, जसं की इथं Na2CO3 हा कंपाऊंड आहे, याच्यामध्ये सोडियमचा ऍटॉमिक मास आहे 23, पण 2 ऍटम आहे तर त्याला 23 ला मला काय करावं लागलं असतं, 2 ने मल्टिप्लाय करून घ्यावं लागलं असतं. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा की कुठलाही कंपाऊंड जो दिलेला आहे त्याच्यामध्ये मॉलिक्युलर मास काढताना ते ऍटम्स किती आहे, एका ऍटमचं तर आपल्याला माहिती असतं, पण ऍटम्स किती आहे तेवढ्याने त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, मग आता इथं सोडियम 23, हायड्रोजन 1 अँड ऑक्सिजन 16, हे सगळ्यांची बेरीज केली तर किती ते पहा, 40 ग्रॅम. हे सगळे ग्रॅम्स मध्ये वेट असतात. ठीक आहे, म्हणजे 40 ग्रॅम हे काय झालं, 40 होते का पहा, 40 ग्रॅम इज द मॉलिक्युलर मास. ह्या पूर्ण मॉलिक्युलचं ते काय झालं, मास झालं. मग आता त्या पूर्ण मॉलिक्युलच्या मास मध्ये सोडियमचं मास किती झालं, 23. ठीक आहे, मग सोडियमचा मास तुम्ही घ्या आणि त्याला डिव्हाइड करणार त्या पूर्ण मॉलिक्युलच्या मासने, त्याला आपण मॉलिक्युलर मास म्हणतो, आणि त्याला मल्टिप्लाय करावं लागतं फक्त 100. तर हा एक सोपा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज कंपोजिशन काढण्याचा. ठीक आहे, इथं वरती लिहितो मी, पर्सेंटेज कंपोजिशन इज इक्वल टू, माझ्यासोबत इथे लिहा, पर्सेंटेज कंपोजिशन इज इक्वल टू मास ऑफ ॲटम अपॉन मोलार मास, किंवा त्याला मॉलिक्युलर मास पण म्हटलं जातं, इंटू 100. ठीक आहे, मग NaOH साठी सोडियमचं मास आहे 23, ऑक्सिजनचं मास आहे 16, हायड्रोजनचं मास आहे 1 आणि पूर्ण मॉलिक्युलचं मास होतं 40. ठीक आहे, मग आता सोडियमचं पर्सेंटेज कंपोजिशन काढण्यासाठी सोडियमच्या ॲटमचं मास किती आहे दिलेल्या कंपाऊंड मध्ये, 23, डिवाइडेड बाय मोलार मास किती आहे 40 आणि मल्टिप्लाइड बाय 100. जे काही उत्तर येते असेल पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ सोडियम. समजलं? चला, ऑक्सिजनचं पर्सेंटेज कंपोजिशन, किंवा त्याला आपण म्हणू ऑक्सिजनचं प्रपोर्शन काढायचं आहे. तर ऑक्सिजनचं प्रपोर्शन काढण्यासाठी ऑक्सिजनचा मास लागेल ना, मग ऑक्सिजनचा मास किती आहे दिलेल्या कंपाऊंड मध्ये 60, डिवाइडेड बाय किती आहे टोटल मॉलिक्युलर मास 40, मल्टिप्लाइड बाय 100. जे काही आन्सर येईल ते असेल तुमचं पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन किंवा प्रपोर्शन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, आणि पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन जर तुम्हाला काढायचं असेल तर हायड्रोजनचा मास आहे 1 आणि मॉलिक्युलचा मास आहे 14, त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं 100 ने. जे काही आन्सर्स येईल ते असतील तुमचे पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ हायड्रोजन किंवा प्रपोर्शन ऑफ हायड्रोजन इन दी NaOH. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि तिथे उत्तर तुम्ही नोट करून टाका. तुमच्या नोट्स मध्ये ते आन्सर्स पण आले पाहिजे. ठीक आहे, ओके. पर्सेंटेज कंपोजिशन जर समजलं तर मग आता आपल्याला हा लॉ पण समजेल. ठीक आहे, ज्यांना पर्सेंटेज कंपोजिशन समजलं नाही त्यांना एकदा व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा एकदा पहा, आणि तरीही समजत नसेल तर मग मला कॉन्टॅक्ट करून ते समजून घ्या.
ठीक आहे, जास्त अवघड नाहीये, एकदम सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे पर्सेंटेज कंपोजिशन काय आहे. आता हा लॉ काय आहे ते समजून घेऊया आपण. हा लॉ एकदम सोपा आहे. हा लॉ असं सांगतो आपल्याला की ज्यावेळेस एखादा कंपाऊंड तुम्ही कन्सिडर करता, कुठलाही कंपाऊंड तुम्ही कन्सिडर करता, तर तो कंपाऊंड वेगवेगळ्या सोर्स पासून तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, जसं की आता हा जो लॉ आहे डेफिनेट प्रपोर्शनचा, तो प्रॉस्ट नावाच्या सायंटिस्टनी दिलेला आहे, जोसेफ प्रॉस्ट. ठीक आहे, तर ह्या सायंटिस्टनी काय केलं, एक सॅम्पल घेतलं, एक मॅटर घेतला क्युप्रिक कार्बोनेट नावाचा. ठीक आहे, त्या क्युप्रिक कार्बोनेट मध्ये कॉपर आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. ठीक आहे, आता आपण एकदम सोपं उदाहरण घेऊ, आपल्याला माहिती असणार, आणि मग मी ते एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपल्याला माहिती असणार एक्झाम्पल म्हणजे वॉटर. ठीक आहे, वॉटर आपल्याला वेल नोन आहे की नाही, आहे. मग वॉटर हा जो कंपाऊंड आहे तो तुम्ही नेचर मधून पण मिळवू शकता, नॅचरली ऑकरिंग पण आहे, आणि तुम्ही लॅब मध्ये पण तयार करू शकता. ओके, मग पहा, सपोज वॉटर आहे H2O, कुठून भेटला आपल्याला, हा नेचर मधून, त्याला आपण नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स. ठीक आहे, आणि एकदा काय केलं मी, वॉटरला लॅब मध्ये प्रोड्यूस केलं, प्रिपेअर केलं, त्याला आपण म्हणू सिंथेटिक. लॅब मध्ये तयार केलेले सिंथेटिक, आणि नेचर मध्ये ऑलरेडी अवेलेबल असणारे नॅचरली कंपाऊंड्स. ठीक आहे, मग ह्या दोघांचंही आपण ऑब्झर्वेशन केलं तर ह्या दोघांचा पण फॉर्म्युला सेम आहे. ठीक आहे, मग आता जर नॅचरली ऑकरिंग वॉटरमध्ये, ह्या वॉटरमध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज कंपोजिशन मी पाहिलं, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ हायड्रोजन, किंवा त्याला आपण काय वर्ड यूज करू, प्रपोर्शन ऑफ हायड्रोजन, आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन ऑफ पाहिलं, तर तिथं जे आन्सर येईल आपलं तेच आन्सर इथं असेल. म्हणजे पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन सिंथेटिक वॉटर अँड पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इन सिंथेटिक वॉटर, दे आर इक्वल. ठीक आहे, म्हणजे कुठलाही एखादा कंपाऊंड तुम्ही घेतला, हो का नाही, तर त्याचा सोर्स कुठलाही असू द्या, त्याच्यामध्ये जे इलेमेंट आहेत त्या इलेमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन किंवा त्या इलेमेंटचं प्रपोर्शन जे आहे दिलेल्या कंपाऊंड मध्ये सारखंच असतं. ठीक आहे, ते पर्सेंटेज कंपोजिशन किंवा जे प्रपोर्शन आहे ते चेंज होत नाही. तर हे सांगतं आपल्याला हा लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. ठीक आहे, याचं स्टेटमेंट एकदा नोट करून घ्या तुमच्या बुक प्रमाणे, कारण की तुम्ही बोर्डमध्ये ज्यावेळेस एक्झाम देणार आहात, बोर्डचे एक्झाम्स देणार आहात, तर तुम्हाला तिथं आन्सर जे आहे ते एक्सपेक्टेड आहे तुमच्या बोर्ड्स मधले. ठीक आहे, त्याच्यामुळे ते बोर्ड्स मधलं जे काही तुमचं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फक्त तुम्हाला नोट करून घ्या. स्टेटमेंट असं आहे दिलेलं तुमच्या नोटबुक मध्ये, अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन, स्टेटमेंट नोट करून घ्या, अ गिव्हन कंपाऊंड always contain same proportion of element. ठीक आहे, स्टेटमेंट एकदम सोपं आहे. दिलेला कुठलाही कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये इलेमेंट्सचं प्रपोर्शन जे आहे ते कसं असतं, सेम. ठीक आहे, अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन द सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट्स. ठीक आहे, इथं वर्ड यूज करा फक्त इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स सोर्स. म्हणजे सोर्स कोणताही असू द्या, जो कुठला कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये जे इलेमेंट आहे त्यांचं प्रपोर्शन नेहमी काय असेल, सेम असेल. किंवा प्रपोर्शनच्या ऐवजी मी तुम्हाला शिकवताना कोणता वर्ड यूज केला, पर्सेंटेज कंपोजिशन. म्हणजे प्रपोर्शनच्या ऐवजी इथं पर्सेंटेज कंपोजिशन वापरलं तरी चालेल स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे, जो ओल्ड सिलेबस होता त्याच्यामध्ये पर्सेंटेज कंपोजिशन हा वर्ड यूज केलेला आहे, आणि जो आता तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्याच्यामध्ये प्रपोर्शन हा शब्द यूज केलेला आहे. सो दिस इज द सिंपल लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. ठीक आहे, आणि याच्यानंतर अजून खूप सारा स्टडी झाला ह्या लॉ वरती. ठीक आहे, आणि त्यानंतर हा लॉ कन्फर्म करण्यात आला. कन्फर्म केल्यानंतर ह्या लॉचं नाव फक्त चेंज करण्यात आलं. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनच्या ऐवजी त्याला लॉ ऑफ डेफिनेट कंपोजिशन म्हटलं. ठीक आहे, हा जो वर्ड इथं वापरला होता तो लॉ ऑफ डेफिनेट कंपोजिशन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारताना लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन म्हणून विचारला किंवा लॉ ऑफ डेफिनेट कंपोजिशन म्हणून विचारला तर उत्तर तुम्ही सेम द्यायचं.
ठीक आहे. मग तुम्ही स्टेटमेंट देणार, स्टेटमेंटला तुम्हाला 1 मार्क भेटेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन देताना कुठलंही एखादं एक्झाम्पल घ्यायचं आणि ते एक्सप्लेन करायचं. जसं तुम्ही वॉटरचं एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेनेशन केलं तुमच्या बुकमध्ये. हे जे सायंटिस्ट आहे की ज्यांनी याला डिस्कवर्ड केलेलं आहे प्रॉट्स म्हणून, जोसेफ प्रॉट्स म्हणून, तर त्यांनी जे एक्झाम्पल घेतलं होतं ते कोणतं होतं? क्युप्रिक कार्बोनेटचं. मग क्युप्रिक कार्बोनेटमध्ये कॉपर आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. मग कॉपरचं पर्सेंटेज, कार्बनचं पर्सेंटेज आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज क्युप्रिक कार्बोनेट नेचर मधून तुम्ही मिळवा, नॅचरली अवेलेबल होतो तो, आणि तुम्ही त्याला लॅबमध्ये प्रिपेअर करा. दोन्ही ठिकाणावरून जो कॅल्शियम क्युप्रिक कार्बोनेट तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये पर्सेंटेज हे नेहमी काय असेल? सेम असेल. इथं जे पर्सेंटेज असेल तेच इथं असेल, सॉरी कार्बनचं वेगळं असेल आणि ऑक्सिजनचं वेगळं असेल. परंतु नॅचरली ऑकरिंग मध्ये सपोज मी म्हटलं की हे नॅचरली ऑकरिंग पर्सेंटेज आहे, नॅचरली एवढं तुम्हाला भेटेल. ठीक आहे. आणि हे जर सिंथेटिक केलेलं आहे हा सबस्टन्स, तर इथं पण एस भेटेल, इथं पण बीस भेटेल, इथं पण सीस भेटेल. हे पर्सेंटेज कंपोजिशन बदलणार नाही, त्यांचा सोर्स कुठलाही असू द्या. एवढंच सांगतं तुमचं लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड लॉ. The name of that law is the law of definite proportion, or it is also called as law of definite composition. So this is all for second law. Now third law. तुमच्या नोटबुक मध्ये थर्ड लॉ जो आहे त्याचं नाव टाका लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ठीक आहे. आता हा लॉ समजून घ्या. थोडासा कन्फ्युज करणार आहे परंतु समजून घ्या. एकदा स्टेटमेंट तुम्हाला समजलं की ते तुम्हाला अप्लाय करता येईल, एक्झाम्पल पण त्याचे उदाहरण आहे. ठीक आहे. तर लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन मध्ये काय लक्षात ठेवा पहा. सर डाल्टन जे आहे आपल्याला वेल नोन आहे डाल्टन, ओके, त्या सायंटिस्टनी ह्या लॉला डिस्कवर केलं आहे. ठीक आहे. मग त्यांनी काय डिस्कवरी केली की त्यांनी काय केलं, एक इलामेंट घेतला आणि दुसरा वेगळा इलामेंट घेतला, म्हणजे 2 डिफरंट इलामेंट घेतले आणि ह्या 2 इलामेंटला कंबाईन करून प्रोडक्टचं फॉर्मेशन केलं. पण 2 इलामेंट जे प्रोडक्ट फॉर्म करतात ते प्रोडक्ट वेगवेगळे आहेत. म्हणजे एकदा ए आणि बी हे दोन्ही पण कंबाईन केले, त्यांना भेटला ए बी, आणि दुसऱ्या वेळेस पण त्यांनी ए आणि बी कंबाईन केले. आता मात्र त्यांना इथं AB2 भेटला. म्हणजे सेम इलामेंट कंबाईन होत आहेत पण डिफरंट प्रोडक्ट फॉर्म करतात. जिथे जिथे केमिकल रिएक्शन मध्ये 2 रिएक्टंट सेम असतील वेगवेगळ्या रिएक्शन मध्ये आणि ते कंबाईन होताना डिफरंट प्रोडक्ट फॉर्म होत असतील तर अशा वेळेस तिथं कोणता लॉ अप्लाय होतो, तर मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ अप्लाय होतो. तर आहे काय हा लॉ? तो पहा की ज्यावेळेस 2 डिफरंट इलामेंट देतात तर त्या 2 डिफरंट इलामेंट पैकी एक इलामेंट जर आपण फिक्स मासचा घेतला, फिक्स्ड मास, ठीक आहे, म्हणजे याचं मास आपल्याला बदलायचं नाही, फक्त बीचं मास काय करायचं आपल्याला चेंज करायचं. ठीक आहे. इथं पहा बी 1च आहे तर बी किती झाला 2, म्हणजे सपोज याला x म्हटलं तर याला काय झालं 2x, आणि याचं मी काय घेतलं y, दोन्ही पण ठिकाणी y घेतलं. ठीक आहे. म्हणजे 2 इलामेंट पैकी एकाचं मास जर फिक्स ठेवलं आणि दुसऱ्याचं मास जर बदललं वेगळ्या रिएक्शन मध्ये तर प्रोडक्ट पण काय होतो, चेंज होतो. मग अशा वेळेस हे जे डिफरंट मासेस असणारे इलामेंट आहे त्यांचा जो रेशो आहे, म्हणजे याचा रेशो x अपॉन याचा रेशो 2x, हा रेशो जो आहे तो नेहमी होल नंबरचा रेशो असतो. सिंपल होल नंबर मध्ये तो रेशो येतो, याला आपण असं लिहू शकतो 1:2. ठीक आहे. तर हा आहे मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे when 2 different elements react with each other and form 2 different products, then masses of the reacting element which is react with fixed mass of element is always in a simple whole number ratio. ठीक आहे. तर हे आहे तुमचं लॉचं स्टेटमेंट. थोडंसं मोठं आहे परंतु तुम्ही हे लॉ समजून घेतलं तर तुम्हाला ते स्टेटमेंट लक्षात ठेवायला काही अवघड जाणार. ठीक आहे. ते स्टेटमेंट पहिल्यांदा नोट करून घ्या, मग मी त्याचे एक्झाम्पल तुम्हाला देतो. द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. वेन 2 डिफरंट इलामेंट, माझ्यासोबत लिहा तुम्ही, मी तुमच्या बुक मधलं स्टेटमेंट सांगतो की जेणेकरून तुम्हाला
लक्षात राहायला सोपं जाईल किंवा नोट्स वाचत असताना सरांनी वेगळं शिकवलं नोट्स मध्ये वेगळं आहे असं वाटणार नाही. सो द स्टेटमेंट इज व्हेन टू एलिमेंट्स कॅन बी when two elements A and B forms different product. When two reactant A and B form different product, the masses of element B, the masses of element B which reacts with fixed mass of A. पहा A आणि B हे दोन डिफरंट एलिमेंट आहे. रिॲक्ट होत असताना एकदा एक वेगळा प्रोडक्ट फॉर्म करतात, दुसऱ्या वेळेस एक वेगळा प्रोडक्ट फॉर्म करतात. बघा A आणि B दोन वेळेस रिॲक्ट होतात, एकदा वेगळा प्रोडक्ट फॉर्म करतात, दुसऱ्या वेळेस वेगळा प्रोडक्ट फॉर्म करतात. एकदा AB फॉर्म करतात, एकदा AB2 फॉर्म. कुठला असेल जनरल फॉर्मॅट मध्ये करतात. ठीक आहे. तर मग A चं मास जर फिक्स ठेवलं, A चं मास जर फिक्स ठेवलं, मी इथं कन्सिडर केलं y हे मास काय केलं फिक्स ठेवलं आणि ह्या B A मासेस मिक्स ठेवून B जे आहे ते वेगवेगळ्या मासेस त्यांच्यासोबत रिॲक्ट केले. म्हणजे एकदा x रिॲक्ट केले, एकदा 2x हे वेगवेगळे मासेस त्यांच्यासोबत रिॲक्ट केले. हो का. तर हे आहे तुमचं स्टेटमेंटचं फर्स्ट हाफ. व्हेन टू एलिमेंट A and B forms different products, then the masses of element B, the masses of element B which reacts with the fixed mass of A, masses of reactant B which reacts with fixed mass of A. ठीक है. हा जो रेशो आहे, then the masses of element B which react with fixed mass of A. पुढे तो पॉइंट कंटिन्यू करा. always in the simple whole number. रेशो हे जे मासेस आहे बी चे ते नेहमी सिंपल होल नंबरच्या रेशो मध्ये तुम्हाला मिळते. ठीक आहे. मग आता यांचा सिंपल होल नंबर रेशो काय होतो पहा, x/2x. so that is equal to 1/2. it is represented as 1/2. ठीक आहे. तर हा आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. हे स्टेटमेंट नोट करून घ्या आणि या स्टेटमेंट नंतर मी तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल देतो. Okay, so the example is example काय घेऊया आपण बघा. सपोज कार्बन आणि ऑक्सिजन मला रिॲक्ट करायचे. तर आपल्याला माहिती आहे कार्बन आणि ऑक्सिजन जर रिॲक्ट झाले तर कार्बन मोनॉक्साईड पण फॉर्म होऊ शकतो. पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड करू आणि कार्बन मोनॉक्साईड पण फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे. आता बघा इथे रिॲक्शन बॅलन्स करून घ्या लॉ ऑफ कन्झर्वेशन प्रमाणे. इथे कार्बन एक आहे, ऑक्सिजन 2 आहे, कार्बन एक आहे, ऑक्सिजन 2 आहे. रिॲक्टंट मध्ये जेवढे कार्बन आहे तेवढेच प्रोडक्ट मध्ये आहे, रिॲक्टंट मध्ये जेवढे ऑक्सिजन आहे तेवढेच प्रोडक्ट मध्ये आहे. म्हणजे कार्बनचं मास ऑक्सिजनचं मास कंबाईन केलं तर तेवढेच प्रोडक्टचं मास येणार आहे. हो नाही. कार्बनचं मास किती असतं 12 ग्रॅम, ऑक्सिजनचं मास एका ऑक्सिजनसाठी 16 ग्रॅम, 2 ऑक्सिजनसाठी असतं 32 ग्रॅम आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला किती भेटेल 44 ग्रॅम. ठीक आहे. म्हणजे रिॲक्टंट साइडचं टोटल मास आलं 44 ग्रॅम आणि तेच जर आपण इकडे पाहिलं कार्बनचं मास 12 प्लस ऑक्सिजनचं मास जे असतं 2 × 16. एका ऑक्सिजनसाठी 16, 2 ऑक्सिजनसाठी 32. सो 32 प्लस 12 इज इक्वल टू 44. म्हणजे जेवढं रिॲक्टंटचं मास आहे तेवढंच प्रोडक्ट. ठीक आहे. चला खालचे रिॲक्शन पण बॅलन्स करून द्या. खालची रिॲक्शन ही बॅलन्स करा. पहा कार्बन एक, ऑक्सिजन 2, इथं ऑक्सिजन 1. ऑक्सिजन इकडे एक आहे, इकडे एक होण्यासाठी याचा किती घ्यायचा हाफ मोल. ठीक आहे. म्हणजे हाफ मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे एक ऑक्सिजन, इकडे पण एक ऑक्सिजन, एक कार्बन. मग कार्बनचा वेट किती 12 ग्रॅम.
हाफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या मॉलिक्युलचं किती होतं 32, हाफ ऑक्सिजनचं किती होईल 60. ह्या दोघांची बेरीज केली तर तो किती होते पहा 10 20 आणि 28 ग्रॅम. ठीक आहे. आणि इथे पहा कार्बन 12 प्लस ऑक्सिजन 16, ह्या दोघांची बेरीज जर केली तर तीही किती येते 28 ग्रॅम. सो मास ऑफ रिएक्टंट अँड मास ऑफ प्रोडक्ट आर सेम. तर हे कशाप्रमाणे आपण केलं, लॉ ऑफ कन्झर्वेशन प्रमाणे. आता ह्याला आपल्याला कोणता लॉ अप्लाय करायचा, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. मग लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय सांगतं की दोन डिफरंट इलेमेंट्स आपण वेगवेगळ्या वेज कंबाईन केले तर दोन वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. त्यापैकी एकाचं मास सेम आहे 12 ग्रॅम, याचंही मास सेम आहे 12 ग्रॅम. ठीक आहे. मग आता हे जे बी आहेत हो नाही, जे एक्झाम्पल कन्सिडर केलं तर ए चं मास फिक्स ठेवलं, बी चं मास बदललं. इथं बी चं मास किती आहे 32 ग्रॅम, इथं बी चं मास किती आहे 16 ग्रॅम. मग ह्या मासेसचा रेशो जो आहे तो होल नंबरचा असेल, सिंपल होल नंबर रेशो असेल. मग रेशो जर आपण काढला तर तो काय होईल 32/16 इज इक्वल किती होईल पहा 2/1. यालाच आपण असं लिहू शकतो 2h2. हा जो रेशो आहे तो काय आहे सिंपल होल नंबर रेशो. तर हा सांगतो तुमचा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. समजतंय मित्रांनो. तर हे 3 लॉ खूप इम्पॉर्टंट आहेत, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले. आणि उरलेले 2 लॉ जो आहेत एकदम सिंपल लॉ आहेत, एक 2 मिनिटांमध्ये ते लॉ संपून जाते. पण जे जास्त वेटेज आहे, जे तुम्हाला थोडंसं तुमचं नॉलेज अप्लाय करून ट्रिकी क्वेश्चन्स आपण जे म्हणतो ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल ठरेल, ते आहे ते 3 लॉ. ठीक आहे. चला आता जे 2 लॉ राहिलेले आहेत ते 2 लॉ कोणते कोणते आहेत ते मी एकदा सांगतो, म्हणजे तुम्हाला केमिकल कॉम्बिनेशनचे लॉ परफेक्टली समजते. ठीक आहे. चौथा जो लॉ आहे तो आहे गे-लुसॅक्स लॉ. ह्या लॉ मध्येच त्या सायंटिस्टचा उल्लेख आलेला आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायची गरज पडत नाही कोणत्या सायंटिस्टने डिस्कव्हर केलं. जसं इथं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज पडली की हे अँटोनी लावॉयझरने डिस्कव्हर केलेला आहे. सेकंड लॉ जो आहे तो जोसेफ प्रॉटने डिस्कव्हर केलेला आहे. तिसरा लॉ जो आहे तो जॉन डाल्टन्सने डिस्कव्हर केलेला आहे. आता हा जो लॉ आहे तो गे-लुसॅक्सच्या नावाने आपल्याला माहिती. ठीक आहे. तर ह्या लॉ मध्ये असं सांगितलंय की जर सपोज रिएक्टंट रिएक्ट होऊन प्रोडक्ट फॉर्म करत असतील, ए आणि बी हे 2 रिएक्टंट आहे आणि प्रोडक्ट फॉर्म केले त्यांनी सी आणि डी. जर हे रिएक्टंट गॅस असतील आणि प्रोडक्ट पण जर गॅस असतील तर रिएक्टंट गॅसेस आणि प्रोडक्ट गॅसेस यांचं जे काही व्हॉल्यूम आहे, ते व्हॉल्यूम एका सिंपल होल नंबरच्या रेशो मध्ये असते. ठीक, एवढंच आहे हा लॉ. व्हेन gaseous reactant react with each other to form gaseous product, then the volume of reactant and volume of product is in a simple whole number ratio. ठीक आहे. त्याचं उदाहरण पाहूया आपण. सपोज हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस कंबाईन, हे दोन्ही पण गॅसेस आहेत मान्य केले, हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस. ह्या दोघांना जर आपण कंबाईन केलं तर आपल्याला माहिती आहे वॉटर व्हेपर्स तयार होतात. हा जो वॉटर आहे तो गॅसेस स्टेटला जातो, म्हणजे तो वॉटर व्हेपर आहे, म्हणजे प्रोडक्ट पण गॅस आहे आणि रिएक्टंट पण गॅस आहे. आता इथं पहा ह्या हायड्रोजनचा किती आपण मोल वापरले 1 मोल. 1 मोल म्हणजे आपण याला कन्सिडर करू की हे 1 लिटर इतका गॅस घेतला, हा ऑक्सिजन ½ लिटर इतका घेतला आणि इथं किती प्रोड्यूस झाला 1 लिटर इतका वॉटर मॉलिक्यूल प्रोड्यूस झाला. मग आता हे जे व्हॉल्यूम आहे ते एका सिंपल होल नंबर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. मग कसं होईल ते पहा 1h2 1/2 तुम्ही त्याला असे लिहू शकतो 0.5h2 हा झाला त्याचा सिंपल रेशो. ठीक आहे. याच्याऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही एक्झाम्पल घेतलं जसं नायट्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस इट गिव्स अमोनिया. ठीक आहे. तेही एक्झाम्पल बघूया आपण. अमोनिया हा गॅस जो आहे तो प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅसची गरज पडते. ठीक आहे. मग नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस जर तुम्ही कंबाईन केला, अमोनियाचं फॉर्मेशन जर केलं तर ही रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी इकडे नायट्रोजन 2 आहे, तिकडे 2 घ्यावे लागतील, हायड्रोजन 6 होतील, म्हणून इथं 3 मोल्स. म्हणजे नायट्रोजनचं 1 लिटर घेतलं तर हायड्रोजन 3 लिटर लागेल आणि अमोनिया किती प्रोड्यूस होईल 2 लिटर. मग आता यांचा सिंपल रेशो काय होईल 1h2 3h2 2. सो दिस इज द सिंपल होल नंबर रेशो. ठीक आहे. तर हा सिंपल लॉ आहे गे-लुसॅक्स लॉ. याच्यावरती फारसे क्वेश्चन विचारले जात नाही. ठीक आहे. आणि चौथा जो लॉ आहे, पाचवा जो लॉ आहे तो आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. इथे पण नावामध्ये सायंटिस्टचा उल्लेख आलेला आहे, त्याच्यामुळे यांच्यासाठी पण सेपरेट नोट करायची गरज नाही. सो ॲव्होगॅड्रोज लॉ.
हा लॉ काय सांगतो पहा, ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ असं सांगतो की ज्यावेळेस रिॲक्टंटचं व्हॉल्यूम जे आहे किंवा प्रोडक्टचं व्हॉल्यूम आहे, कोणत्याही गॅसचं व्हॉल्यूम थोडक्यात, ठीक आहे, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. हे लॉचं स्टेटमेंट आहे असं, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, कुठल्याही गॅसचं व्हॉल्यूम जर सेम असेल ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. जर वेगवेगळे गॅसेस असतील ज्यांचं व्हॉल्यूम सेम आहे, टेम्परेचर आणि प्रेशर पण सेम आहे, तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये मॉलिक्यूल सुद्धा सेम असतात. सो इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल, कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, व्हॉल्यूम जेवढं तेवढंच नंबर ऑफ मोल्स मॉलिक्युल्स. ठीक आहे, म्हणजे जसं की हायड्रोजन गॅस घेतला त्याचं व्हॉल्यूम घेतलं 1 लिटर आणि ऑक्सिजन गॅस घेतला त्याचंही व्हॉल्यूम घेतलं 1 लिटर आणि ह्या दोघांचं पण टेम्परेचर प्रेशर सेम आहे. जर टेम्परेचर प्रेशर सेम असेल, व्हॉल्यूम सेम असेल, तर यांच्यामध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत, सपोज याच्यामध्ये n इतके मॉलिक्युल्स आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा काय भेटतील, n इतकेच मॉलिक्युल भेटतील. जर हे हाफ मॉलिक्युल घेतलं असतं तर हे मॉलिक्युल्स पण किती झाले असते, हाफ मॉलिक्युल झाले असते. ठीक आहे, जसा चेंज व्हॉल्यूम मध्ये करता तसा चेंज कशामध्ये होईल, मॉलिक्युल्स मध्ये. तर हा आहे तुमचा एकदम सोपा ॲव्होगॅड्रोज लॉ. ह्या दोघांवरती फारसे क्वेश्चन विचारले जात नाही, ह्या तिघांवरती मात्र इम्पॉर्टंटली क्वेश्चन तुमचे विचारले जातात. ठीक आहे, विचारले जात नाही क्वेश्चन याचा अर्थ याला निग्लेक्ट करायचं नाही. बघा नाही, क्वेश्चन तुम्हाला कुठल्याही पद्धतीने विचारला गेला तर तुम्हाला ते हेल्पफुल ठरणारं नॉलेज आहे, याला निग्लेक्ट करू. ठीक आहे, आता हे झाले तुमच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेले लॉज आणि स्टेट बोर्डच्या नवीन सिलेबसच्या बुकमध्ये दिलेले लॉज. ठीक आहे, आता ह्या 5 लॉच्या व्यतिरिक्तही बराच वेळेस ह्या टॉपिक वरती अजून एका लॉ वरती क्वेश्चन विचारलेला आहे की जो तुमच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये पण भेटत नाही आणि स्टेट बोर्डच्या बुकमध्ये सुद्धा भेटत नाही. तो आहे लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. ठीक आहे, सिलेबस मध्ये इन्क्लूड नाहीये पण तरी पण क्वेश्चन्स विचारलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो लॉ शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये ह्या लॉ वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला आपल्याला निग्लेक्ट करता कामा नये. काही रेफरन्स बुक मध्ये त्याचा उल्लेख फक्त आलेला आहे. ठीक आहे, मग आपण तो लॉ पाहूया. 6 नंबरचा लॉ, त्याला 6 नंबरचा लॉ नाही म्हणू शकत, आपल्याला केमिकल कॉम्बिनेशनचे हे 5च लॉ आहे. त्याला एक सेपरेट नाव दिलं गेलेलं आहे, त्याला म्हटलं जातं हॅशटॅग लॉ. ठीक आहे, हॅशटॅग लावायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली त्याला म्हणा लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. सेपरेट नोट करा त्याची, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. बोर्ड क्लीन असेल तर तुम्हाला चांगलं दिसतं म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट घेतोय बोर्ड क्लीन करायला. नाही तर बोर्ड घाण असेल तर पुन्हा तुमचं लक्ष लागणार नाही, दिलेलं लिहिलेलं तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, ते होऊ नये म्हणून मी हा बोर्ड जास्तीत जास्त क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ क्लिअर आहे तर मला एकदा बघू द्या. बोर्ड खाली तर गेला नाही. ठीक आहे, चलो. ओके, सो व्हेरी नेक्स्ट लॉ अँड द लास्ट लॉ इज द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. आता जे स्टेट बोर्डची तयारी करणारे विद्यार्थी आहेत फक्त सीईटीची, त्यांनी व्हिडिओ लेक्चर बंद केलं तरी चालेल, कारण की त्यांच्यासाठी काही आपला हा लॉ ऍप्लिकेबल नाहीये. पण जे हायर लेवलचा स्टडी करत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नीट आणि जी सारख्या, तर त्यांच्यासाठी हा मात्र महत्वाचा पार्ट आहे. सो लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. ठीक आहे, आता बघा हा जो लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन आहे तो काय आहे. आता याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त ते कुठे अप्लाय होतो, कसे एक्झाम्पल्स आयडेंटिफाय करायचे, एवढे 2 मुद्दे फक्त तुम्हाला गरजेचे आहे. कारण की हे दोन्ही पण बुकमध्ये दिलेलं नाही. एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलंय, मग तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलंय, त्याच्यामुळे याची थेरी मेमराईज करायची नाही. हे फक्त काय आहे रेसिप्रोकल प्रोपोर्शन तो लॉ समजून घ्यायचा. ठीक आहे, लॉचा स्टेटमेंट थोडा मोठा आहे, मी तुम्हाला लॉ समजून सांगितलं की मी ते स्टेटमेंट देतो. तर काय लक्षात ठेवा पहा. एक्झाम्पल सांगतो मी पहा. ज्यावेळेस 2 डिफरंट इलेमेंट्स आहेत आणि ते दोन्ही पण डिफरंट इलेमेंट सेम इलेमेंट सोबत तुम्ही कंबाईन करत आहात.
दोन डिफरंट इलामेंट कंबाईन करत आहात सेम इलामेंट सोबत, म्हणजे ए ला सी सोबत कंबाईन करायचं आणि बी ला सुद्धा सी सोबत कंबाईन करायचं. ठीक आहे. मग आता पहा इकडे सेपरेट रिएक्शन लिहितो मी. ए ला जर सी सोबत कंबाईन केलं तर प्रोडक्ट होईल ए सी, आणि जर बी ला सी सोबत कंबाईन केलं तर प्रोडक्ट होईल बी सी. ठीक आहे. दोन डिफरंट इलामेंट जर थर्ड डिफरंट इलामेंट सोबत रिॲक्ट होत असतील, दोन डिफरंट इलामेंट सेम इलामेंट सोबत जर कंबाईन होतात, सवा प्रॉपर स्टेटमेंट, दोन डिफरंट इलामेंट सेम इलामेंट सोबत कंबाईन होत असतील तर कॉम्बिनेशनच्या वेळेस हे जे सेम इलामेंट आहे त्यांचं प्रोपोर्शन तर सेम असेल, हो की नाही. फक्त प्रोपोर्शन बदलेल कुणाचं, ह्या दोघांचं, एचं आणि बीचं. मग एचा आणि बीचा जो रेशो आहे तो रेशो तुम्हाला काढायचा. ठीक आहे. जसं आपलं लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन होतं एक्झॅक्टली सेम तसंच करायचं. पण त्याच्यामध्ये ऍडिशनल काय करायचं, ऍडिशन हे करायचं तुम्हाला की ए आणि बी ह्या दोघांचं पण सेल्फ कॉम्बिनेशन करायचं, एचं आणि बीचं. मग आता मी इथं लिहिलं ए प्लस बी, इथं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय भेटेल, ए बी भेटेल. मग इथं जे रिॲक्ट होणारे ए आणि बी आहे त्यांचा जो रेशो काढला तर तो रेशो आणि हा रेशो, हे दोन्ही पण रेशो एका होल नंबर मध्ये येतात. हे आहे तुमचं लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. पुन्हा एकदा पहा, ए आणि बी हे दोन डिफरंट इलामेंट सी ह्या इलामेंट सोबत रिॲक्ट करायचे. ठीक आहे. ए आणि बी हे दोन डिफरंट इलामेंट सी इलामेंट सोबत रिॲक्ट करायचे. एकदा एसी हा प्रोडक्ट भेटेल, एकदा बीसी हा प्रोडक्ट भेटेल. तिथं सी चा प्रपोर्शन सेम असल्यामुळं तिथं रेशो ए आणि बी चा जो येईल तो तुम्हाला कन्सिडर करायचा. ठीक आहे. नंतर तुम्हाला काय करायचं, ए आणि बी ह्या दोघांचं रिॲक्शन करायची आणि त्याच्या दोघांचा जो रेशो आहे तो कन्सिडर करायचा. मग हे जे दोन रेशो आहेत ते दोन रेशो एका सिंपल होल नंबर मध्ये असतात. हे तुम्हाला सांगतं लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. ठीक आहे. when two different elements react with same element, then the ratios of different element and the ratios of them म्हणजे ते ज्यावेळेस सेम किंवा सेल्फ रिॲक्ट होतील त्यावेळेसचा रेशो, हे दोन्ही पण रेशो कसे असतात, एका सिंपल होल नंबर मध्ये असतात. ठीक आहे. आता हे आपण समजण्यासाठी एक उदाहरण आहे. ठीक आहे. चला उदाहरण पाहूया आपण. कार्बन आणि सल्फर. ठीक आहे. कार्बन आणि सल्फर दोन डिफरंट इलामेंट आहेत, जसं ए आणि बी दोन डिफरंट इलामेंट, आणि ह्या दोघांना पण सेम इलामेंट सोबत रिॲक्ट करायचे. मी दोघांनाही ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलं. मग आता तीन रिॲक्शन कोणत्या त्या तुम्ही लिहू शकता की नाही. पहिली रिॲक्शन कोणती होईल सांगा. पहिली रिॲक्शन होईल कार्बन प्लस ऑक्सिजन, इट गिव्स CO2. कारण की ऑक्सिजन हा मोनोएटॉमिक फॉर्म मध्ये सापडत नाही, तो नेहमी डायटॉमिक फॉर्म मध्ये असतो. सो CO2 विल फॉर्म. ठीक आहे. नंतर सल्फर आणि ऑक्सिजनला कंबाईन केलं तर मला सल्फर डायऑक्साईड भेटला. आता मला काय करायचंय, इथे ऑक्सिजनचं प्रपोर्शन सेम आहे, हो का नाही. ऑक्सिजनचं मास किती असतं, 32. इथं पण ऑक्सिजनचं मास किती असेल, 32. मग ह्यांचं प्रपोर्शन सेम आलं ना, 32:32 इज इक्वल टू 1. ठीक आहे. फक्त आपल्याला रेशो कोणाचा घ्यायचा होता, कार्बनचा आणि सल्फरचा. कार्बनचं मास किती असतं, 12 ग्रॅम, आणि सल्फरचं असतं 32 ग्रॅम. मग आपल्याला हा रेशो घ्यायचा 12/32. ठीक आहे. 12/32. आता आपल्याला अजून एकदा काय करायचंय की कार्बन आणि सल्फर या दोघांचं, एकदा ह्या दोघांना वेगवेगळ्या वेळेस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून रेशो घेतला आणि एकदा त्यांना सेल्फ कॉम्बिनेशन करून एक रेशो घ्यायचा. ठीक आहे. हा रेशो आहे कोणाचा, कार्बनचा आणि सल्फरचा, जेव्हा ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होत होते तेव्हा. आता दुसरा रेशो घेतला कार्बनचा आणि सल्फरचा, म्हणजे तिसरी रिॲक्शन आली इथं, कार्बन प्लस सल्फर. मग कार्बन प्लस सल्फर काय तयार होतो, सल्फर डायऑक्साईडच्या साठी सल्फरचे 2 ऍटम्स लागले. ठीक आहे. मग सल्फरचे जर 2 ऍटम्स लागले तिथं कार्बनचा मास किती झालं, 12, आणि सल्फरचं एकाचं होतं 32, 2 याचं किती होईल, 64. मग हा रेशो आपल्याला घ्यायचा, तो किती आला, 12:64. मग आता हा जो रेशो आहे, हा रेशो आणि हा रेशो एका सिंपल होल नंबर मध्ये असतो. हे सांगतो तुमचा रेसिप्रोकल प्रोपोर्शनचा लॉ. मग आता पहा, 12:32 अपॉन 12:64. ठीक आहे. हे थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर काय होईल पहा, 12 कॅन्सल होऊन जाईल. इथं राहील 1/32 अपॉन 1/64. ठीक आहे. हे अजून सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, इकडे लिहितो मी
1/32 इंटू 64/1. ठीक आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर जो आहे तो न्यूमरेटरला असतो. सॉरी, डिनॉमिनेटरचा जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटरला असतो खाली. ठीक आहे. मग आता ह्यांचं सोल्युशन जर केलं तर काय होईल, 32 जा 64. So the ratio become 2/1. So that is equal to 2:1. झाला की नाही सिंपल होल नंबर रेशो. ठीक आहे. तर हे आहे तुमचं रेसिप्रोकल प्रोपोर्शनचा लॉ. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, फक्त तुम्हाला इथं दोन वेगवेगळे रेशो घ्यायचे. एकदा रेशो कोणाचा, जे दोन इलामेंट ज्या सेम इलामेंट सोबत रिॲक्ट होत आहेत त्यांचा, आणि एकदा ते दोन इलामेंट सेल्फ रिॲक्ट होत असतानाचा रेशो. आणि हे दोन्ही पण रेशो काय करायचे, एकमेकांमध्ये सिंपल होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचे. सो दिस इज द एक्स्ट्रा लॉ इन द हायर सिलेबस, दॅट इज द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. ठीक आहे. तर हे टोटल आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 6 लॉ सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला ते सगळेचे सगळे समजलेले असतील. इन केस जर काही डाऊट्स असतील, काही मुद्दे क्लिअर झाले नसतील, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.